करिता संसार आता नव्हे गोड करिता संसार आता नव्हे गोड करिता संसार आता नव्हे गोड करिता संसार आईक संसार झाला माझी आईक संसार झाला माझी आईक संसार झाला आता नव्हे गोड करिता संसार नव्हे गोड करिता संसार आता नव्हे गोड करिता संसार आता नव्हे गोड करिता संसार आईक संसार झाला माझी आईक संसार झाला आईक संसार झाला ब्रह्मरसे गेले ब्रह्मरसे गेले भरोनिया आतील तो रंग पालटला रसनेची रुची कंठी नारायण रसनेची रुची कंठी नारायण सोनिया मन निवडिले ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग आदिल तो रंग पालटला तुका म्हणे आता बैसलो ठाकणी तुका म्हणे आता बैसलो ठाकणी इच्छेचे ते ध्वनी पुरईन तुका म्हणे आता बैसलो ठाकणी म्हणे आता बैसलो ठाकणी आता बैसलो ठाकणी
संसार आता नव्हे गोड करिता संसार अनेक संचार झाला माझी ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग आधील तो रंग पालटला रसनेची रुची कंठी नारायण बैसोनिया मन निवविले ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग आधील तो रंग पालटला तुका म्हणे आता बैसलो ठाकणी इच्छीचे ते धनी पुरयीन ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग आधील तो रंग पालटला पांडुरंगा करू प्रथम
यांच्या कृपादाने गतीचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमोजी आद्या वेदपती पाद्या जय जय सुसंविद्या आत्मरूपा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी वार करी संताच्या विठाला अनंत कोटी ब्रह्मांड नायक संत महात्मे हनुमंतराय यांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ करायचा विठाला आता नव्हे गोड करिता संसार आता नव्हे गोड करिता संसार अनेक संचार झाला माझी ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग आधील तो रंग पालटला प्रस्तुत प्रसंगी प्राप्त सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे विठाला जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा संसार रूपी भवसागरातून बाहेर आल्यानंतर भगवंताचा साक्षात्कार झाल्यानंतर जो जीवनामध्ये अनुभव आला तो अनुभव तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा प्रतिपादन करतात विठाल चालू असणारा अखंड हरिनाम सोहळा मौजी उमरे गव्हाण वाडी वरका माऊली नगर या भागामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या निर्याण कालानिमित्त भव्य दिव्य स्वरूपाचा असणारा हा उत्सव आणि या उत्सवातील आजची असणारी ही 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा तसं पाहिला गेलं तर पत्रिकेवर नाव वेगळं आहे आणि कीर्तनकार उभा वेगळा आहे पत्रिकेवर पाहिलं तर हरिभक्त परायण संतोष महाराज पवार यांचं कीर्तन म्हणून लिहिलेलं आहे आणि आज मी उभा आहे आमच्या दोघाची काय चूक नाही पत्रिका ज्यानं छापली त्यांची चूक आहे असं पाहायला गेलं तर माऊली नगर मंडळीची या भजनी मंडळाची ही चूक नाही हे बरोबर लिहिलं होतं त्या छापणाऱ्याची चूक आहे का छापणाऱ्याची चूक म्हणतो कारण ती हित नाही म्हणून पण काही काशना संतोष महाराजांना मी सांगितलं महाराज 25 तारखेला थोडी अडचण येते तुमच्या जागेवर मी करतो माझ्या जागेवर तुम्ही करा आणि काही झालं तर आम्ही दिसाला दोघं सारखंच उभं का उंचीला सारखा तुमच्या मनात कलरलाही सारखा त्यांना बघितलं काय मला बघितलं काय कसं दिसतंय एकच दिसतंय म्हणलं धन्यवाद काळ म्हणलं नाव एकच दिसतंय त्या नियमाप्रमाणे ही सेवा आहे थोडक्या वेळात आपण चिंतन करून सेवेला पूर्ण विराम द्यायचा जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा संसार रूपी भवसागरामध्ये जो अनुभव आला आणि तो अनुभव भोगून त्या अनुभवातून बाहेर आल्यानंतर भगवंताचा साक्षात्कार झाला आणि भगवंताचा साक्षात्कार झाल्यानंतर जीवनामध्ये देवाने साक्षात्कार केल्यानंतर जो अनुभव आला तो अनुभव तुकोबाराय प्रगट करतात या अभंगामध्ये पाहिला गेला तर तुकोबारायांनी संसाराचाही अनुभव सांगितलेला आहे आणि या अभंगाकडे तर पाहिलं गेलं तर जगद्गुरु तुकोबारायांनी देवानी कृपा केल्यानंतर जो अनुभव आला
तो अनुभवही सांगितलेला आहे. विठाल संसार मला करू वाटत नाही. आता नव्हे गोड करीता संसार, ज्या अर्थी तुकोबारा या आता संसार करू वाटत नाही, गोड वाटत नाही, असं ज्या वेळेला उद्गार काढतात त्या अर्थी महाराजांच्या संसारामध्ये महाराजांना संसार हा गोड वाटत होता. गोड वाटत नाही म्हणतात, त्याच्या अगोदर कसा वाटत होता? गोड वाटत होता. आता हा शब्द फार महत्वाचा आहे. आता या शब्दानं दोन वाक्य तयार होतात. आता या शब्दाच्या अगोदर एक वाक्य तयार होतं आणि आता या शब्दानंतर दुसरं एक वाक्य तयार होतं. आता हा शब्द जर मध्ये आला तर पहिलं बोलणं थांबतं आणि दुसऱ्या नवीन बोलण्याला काय होती? सुरुवात होती. बरीच लोक म्हणतात का नाही, आता एवढ्या वर्षी जाऊ द्या, आता पुढचं बोला. आता म्हटलं की पाठीमागचं बोलणं थांबलं आणि नवीन बोलण्याला काय झाली? सुरुवात झाली. आता हा शब्द कालवाचक आहे. भूतकाळातलं थांबवतं आणि वर्तमान काळातलं चालू करतं. भूतकाळातलं थांबलं जातं आणि वर्तमान काळातलं चालू होतं, तेव्हा आता हा शब्द सांगितला जातो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आता मला संसार गोड वाटत नाही. ज्या अर्थी तुकोबाराय संसार गोड वाटत नाही म्हणतात, त्या अर्थी तुकोबारायांना संसार गोड वाटत होता. विठाल संसार गोड वाटत होता. तुकोबारायांनी संसार कसा केला हे आपल्याला थोडक्या वेळामध्ये पाहायचंय बरं का. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवन चरित्राचा भाग आपल्याला पाहिल्याशिवाय अभंगामध्ये प्रवेश करता येणार नाही. तुकोबारायांनी संसार कसा केला तर तुकोबारायांनी संसार गोड केलेला आहे. तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबारायांनी संसार फक्त 5 वर्षाचा केला, पण महाराजांच्या जीवनामध्ये तुकोबारायांनी इतका मोठा संसार केला की तुकोबारायांसारखा मोठा संसार कुणीही केलेला नाही. विठाल संसाराचा कालावधी फक्त 5 वर्षाचा आहे. किती वर्षाचा आहे? 5 वर्षाचा. पण 5 वर्षामध्ये तुकोबारायांनी कसा संसार केला हे आपल्याला थोडक्यामध्ये पाहायचंय. शेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. ऐका, तुकोबारायांच्या वडिलांचं नाव बोल्लोबा महाराज आणि तुकोबारायांच्या मातेचं नाव कनकाई. ज्या वेळेला गोल्लोबा महाराज आणि कनकाई मातेला 3 पुत्ररत्न प्राप्त झाले. पहिलं पुत्ररत्न शंकर परमात्मेच्या कृपेने सावजी महाराज, दुसरं पुत्ररत्न विष्णू परमात्म्याच्या कृपेने जगद्गुरु तुकाराम महाराज आणि तिसरं पुत्ररत्न ब्रह्मदेवाच्या कृपेने कान्होबाराय महाराज. बोल्लोबा महाराजांच्या साक्षात कोटी हे 3 रत्न प्राप्त झाली. साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3 जण बोल्लोबा महाराज आणि कनकाई मातेच्या पोटी जन्माला आली. तिन्ही देव जैसे सूर्य
बोल्लोबा महाराजांनी कनकाई मातेच्या पोटी जन्माला आले. जन्माला आल्यानंतर सावजी महाराजांचं वय वर्ष आहे 14 वर्षाचं. जगद्गुरु तुकोबारायांचं वय वर्ष आहे 12 वर्षाचं आणि कान्होबारायांचं वय वर्ष आहे 10 वर्षाचं. ज्या वेळेला बोल्लोबा महाराज संसाराचा सर्व कारभार सांभाळत होते, पण बोल्लोबा महाराजांनी विचार केला की आता सावजी मात्र 14 वर्षाचे झालेले आहेत. सावजी महाराजांवर मोठी जबाबदारी संसाराची दिली पाहिजे. या नियमाप्रमाणे बोल्लोबा महाराज सावजी महाराजांकडे आले आणि सावजी महाराजांना सांगू लागले, सावजी आता मला वृद्धपण आलेला आहे आणि संसाराचा सर्व जो कारभार आहे तो सांभाळला पाहिजे. वृद्धपण आले माझ संसार करणे तूच. आता मला वृद्ध म्हणजे म्हातारपण आलेला आहे. संसाराचा जो हा व्याप आहे तो माझ्याने सांभाळणं होणार नाही. तुकोबार सावजी महाराजांनी हे ऐकून घेतलं, पण सावजी महाराज हे शंकर परमात्म्याच्या कृपेने जन्माला आल्यामुळं शंकर परमात्म्याचं मुख्य पाहिला गेलं तर वैराग्य आहे. शंकर परमात्म्याच्या जवळ काय आहे? वैराग्य आहे. शंकर परमात्मा राहतात कुठं? स्मशानात. भूते वेताळ नाचते हर्षयुक्त उमापती. मोठं वैराग्य आहे शंकर परमात्म्याजवळ. अंतःकरणाच्या ठिकाणी सावजी महाराजांच्या मोठं वैराग्य होतं, तो गुण होता. आणि सावजी महाराजांनी बोल्लोबा महाराजांना सांगितलं, पिताश्री तुम्ही संसाराचा सर्व कारभार माझ्यावर तुम्ही सोपवताय मान्य आहे, पण मला संसारामध्ये कसलाच रस नाही. माझ्या जीवनामध्ये तुम्ही लग्न लावून दिलं खरं, तिघांची लग्न झालेली होती. मी फक्त संक्षिप्त रूपामध्ये आपल्याला चरित्र पाहिजे. तुम्ही संसारामध्ये मला पाळलं खरं, लग्न लावून दिलं खरं, पण संसारामध्ये मला कसलाच रस नाही. माझ्या अंतःकरणाच्या ठिकाणी एकच इच्छा आहे की तीर्थयात्रेला जावं. असं ज्या वेळेला सावजी महाराजांनी बोल्लोबा महाराजांना सांगितलं त्यावेळेला मोठं दुःख झालं. हाताला जो मुलगा आलेला आहे तो संसार करत नाही म्हटल्यानंतर बोल्लोबा महाराज दुःखी झाले. आणि दुःखी झाल्यानंतर कनकाई माता त्या ठिकाणी आल्या. कनकाई माता बोल्लोबा महाराजांना पाहिल्यानंतर दुःखी अवस्था आहे. विचारलं काय झालं? त्यावेळेला बोल्लोबा महाराजांनी सांगितलं, कनकाई सावजी संसार करत नाही असं म्हणतोय, तीर्थयात्रेला जायचं म्हणतोय. आपण तर थाटा मातामध्ये सावजी जगद्गुरु तुकोबार आहे आणि कान्होबारायांचा मोठा संसार करण्याकरता लग्न लावलेले, आणि सावजी तर रस नाही म्हणतोय. त्यावेळेला कनकाई माता म्हणू लागल्या, तुम्ही काहीही काळजी करू नका, सावजी संसार करत नाही म्हणतोय ना, नाका करना. आपले दुसरे चिरंजीव तुकाराम संसार करतील म्हटले. दुसरे चिरंजीव जे तुकाराम आहेत त्या तुकारामाला तुम्ही विचारा आणि तुकाराम तुमचा शब्द ओलांडणार नाही. संसार तो मोठ्या थाटामध्ये करल असं कनकाईनं सांगितल्याबरोबर बोल्लोबा महाराजांचं सगळं दुःख नाहीस झालं आणि बोल्लोबा महाराज तुकाराम महाराजांकडे आले. तुकाराम महाराजांनी त्यावेळेला वडिलांना पाहिल्याबरोबर साष्टांग दंडवत घातला आणि विचारलं, बाबा येण्याचं कारण का? त्यावेळेला बोल्लोबा महाराज सांगू लागले, तुकारामा आता मला वृद्धपण आलेलं आहे आणि हे संसाराची सगळी जबाबदारी तू सांभाळली पाहिजे. ऐका, तुकोबारायांवर संसाराची किती मोठी जबाबदारी पडली. बोल्लोबा महाराजांचा संसार कसा होता तर जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र तर पाहायला गेलं तर त्या देहू क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठं श्रीमंत घराणं कुणाचं होतं तर तुकोबारायांचं आहे. देहू क्षेत्रामध्ये श्रीमंत कोण होतं? जगद्गुरु तुकोबारायांचं घराणं होतं. तुकोबारायांच्या घरी साव सावकारकी होती. तुकोबारायांच्या घरी मोठा व्यापार होता आणि तुकोबारायांच्या घरी महाजनकीचं पद होतं. महाजनकीचं पद या शब्दाचा अर्थ देहू क्षेत्र हे बाजाराचं गाव. आणि देहू क्षेत्रामध्ये बाजार भरल्यानंतर
त्या बाजारामध्ये एखादा तंटा झाला, वाद झाला, तर तो वाद मिटवण्याचं काम कुणाकडे होतं? तर तुकोबारांच्या घराण्याकडे होतं. त्याला महाजनकीचं पद म्हणतात. आणि ही सगळी पद होती. मोठी सावकारकी होती, मोठा व्यापार होता, महाजनकीचं पद होतं. बोल्लोबा महाराजांनी तुकोबारांना सांगितलं, बाबा ही सगळी जबाबदारी तुला सांभाळावी लागल, संसाराचं ओझं तुला घ्यावं लागल. असं ज्या वेळेला बोल्लोबा महाराजांनी तुकोबारांना सांगितलं, त्यावेळेला तुकोबारांनी एका क्षणामध्ये बोल्लोबा महाराजांना होकार दिला बरं का. कारण जीवनामध्ये पित्याची आज्ञा पाळणं हाच परमार्थ आहे. हे आपण विसरून गेलो बरं का. जीवनामध्ये आई वडिलाची सेवा करणं हाच परमार्थ आहे. बऱ्याच लोकांना वाटतं कपाळाला गंध लावणं म्हणजे परमार्थ आहे, कीर्तन करणं म्हणजे परमार्थ आहे, प्रवचन करणं म्हणजे परमार्थ आहे, वारी करणं म्हणजे परमार्थ आहे. परमार्थामध्ये ज्या ज्या कला येतात त्या कला साध्य झाल्या म्हणजे परमार्थ आहे. जीवनामध्ये पाहिला गेलं तर साक्षात पांडुरंग परमात्मा पुंडलिका करता आला. पुंडलिकाने काय केलं? कीर्तन केलं नाही, पुंडलिकाने प्रवचन केलं नाही, पुंडलिकाने मृदंग वाजवला नाही. देवाला बोलवण्याकरता नवे नवे देव स्वतः येण्याकरता पुंडलिकरायांनी फक्त आणि फक्त आई वडिलाची सेवा केली. आई वडिलाची सेवा आहे, त्याला काहीच कमी पडत नाही. तुम्ही अनुभवून बघा. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आई वडिलांना सांभाळू लागलात की देव येतो. देव जेव जिथं येतो तिथं बाकी काय येणार नाही. तो जगद्गुरु तुकोबारायांनी ती आज्ञा मान्य केली. स्वामी काज गुरु भक्ती वडिलांचं वचन सांभाळणं हे जीवनामध्ये सगळ्यात मोठा परमार्थ आहे. आपल्या जीवनामध्ये ते आपण विसरलो. वाढवी महत्व वडिलाचे. वडिलांचं जो महत्व वाढवतो जीवनामध्ये त्याच्या सगळ्यात मोठा परमार्थ आहे. ऐका, जगद्गुरु तुकोबारायांनी बोल्लोबा महाराजांचे हे शब्द ऐकले आणि शब्द ऐकल्याबरोबर दर्शन घेतलं आणि बोल्लोबा महाराजांना सांगितलं, महाराज काही काळजी करू नका. आतापर्यंत तुम्ही आमच्या करता संसार केला, इथून पुढचा संसाराची सगळी जबाबदारी माझी. जबाबदारी माझी म्हटल्यानंतर बोल्लोबा महाराजांना मोठा आनंद झाला आणि आनंद झाल्यानंतर संसाराची सगळी जबाबदारी जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावर पडली बरं का. तुकोबारायांचं त्या वेळेला अंगावर संसार पडला. त्यावेळेला वय होतं 12 ते 13 वर्षाचं. किती वर्षाचे जगद्गुरु तुकोबाराय होते? 12 ते 13 वर्षाचे होते. आणि 12 ते 13 वर्षाचे असताना सगळी जबाबदारी पडली. देहू क्षेत्रामध्ये जे पद होती ती सगळी पद जगद्गुरु तुकोबाराय मोठ्या कटाक्षानं पाहू लागले.
सावकारकीचा मोठा व्यापार होता, धंदा होता. प्रत्येकाला संसारामध्ये नळ आली की तुकोबारायांनी त्यांना संसार करण्याकरता धन पुरवावं. देहक्षेत्रामध्ये तुकोबारायांकडे कुणीही गेलं तरी आपलं काम पूर्ण होतंय म्हणून आनंदाने यावं आणि तुकोबारायांनी सगळ्यांची कामं पूर्ण करावी. मोठा व्यापार होता, पण त्या व्यापारामध्ये तुकोबारायांनी मोठी भर घातली. बोल्लोबा महाराजांचं दुकान होतं, ते लहान होतं, म्हणजे किराणा होतं, साधं दुकान. पण जगद्गुरु तुकोबारा या व्यापारात पडल्यापासून तुकोबारांनी ते दुकानाची मोठी वाढ केली. होलसेल. जिथं बोल्लोबा महाराज किलोवर विकत होते तिथं तुकोबारा पोत्यानं विकू लागले. किलोनं साखर नाही, पोत्यानं साखर, शेंगदाणं पोत्यानं, सगळा व्यापार मोठा अट्टहासानं तुकोबारा करू लागले. महाजनकीचं पद सांभाळू लागले. तुकोबारांची कीर्ती निस्ती देहक्षेत्रामध्ये नव्हती, आजूबाजूच्या परिसरामध्ये तुकोबारांना मोठा व्यापार पाहून सच्चा धंदा आहे, मोठा व्यापार करतात, ही कीर्ती आजूबाजूला पसरली. का तर तुकोबारांच्या जीवनामध्ये तुकोबारांनी उत्तम व्यवहार चालू केला होता. तिथं कसलीही लवाडी नाही. जीवन जगत असताना माणसाने व्यवहार कसा करावा, कसा करावा, उत्तम करावा. मंडपात म्हणते ती धन्यवाद. माणसाचा व्यवहार कसा असावा, उत्तम असावा. आता सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर कुणाचाही व्यवहार उत्तम नाही म्हणताय, ते एक चांगला आहे. उत्तम व्यवहार, उत्तम व्यवहार नाही का उत्तम व्यवहार करता येत नाही. आपल्याला उत्तम व्यवहार करण्याची चाहूल नाही, उत्तम व्यवहार करता येत नाही आपल्याला. जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये तुकोबारा आहे. जोडोनी या धन
उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. जगद्गुरु तुकोबाराय उत्तम व्यवहार करू लागले आणि व्यवहारामध्ये लाभ प्राप्त होऊ लागला, म्हणजे धन मिळवायला लागले, धनाची जोड करू लागले. उत्तम व्यवहार केला की धन प्राप्त होतं. बर का, माणसाचा ग्रह आहे की 2 नंबर केल्यावर धन मिळतं. बरेच लोक म्हणतात की नाही, त्यानं 5,000 वर्गणी दिली. बऱ्याच लोकांच्या मनात येतं 2 नंबर हाय वाटतं. उत्तम व्यवहार केल्याशिवाय धन मिळत नाही आणि उत्तम व्यवहार असल्याशिवाय जीवनामध्ये धन टिकत नाही. तुम्ही तर बाकीच्या वाटेने धन मिळवलं, धन राहत नाही. बरं का, तिला लक्ष्मी म्हणतात. लक्ष्मी प्राप्त करण्याकरता व्यवहार उत्तम लागतो. तुकोबारांच्या जीवनामध्ये उत्तम व्यवहार होऊ लागला. तुकोबाराय आनंदानं संसार करू लागले. संसार आनंदाने करत असताना जगद्गुरु तुकोबारायांच्या पहिल्या पत्नीचं नाव रुक्मिणी माता. त्या रुक्मिणी बाईला मात्र धाप लागत होती. बरं का, काय लागत होती? धाप. धाप म्हणजे दम्याचा त्रास होता. रुक्मिणीबाईंनी त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांना सांगावं, महाराज तुमचा संसार एवढा देखणा आहे, त्या संसाराला नजर लागल असा तुम्ही संसार करताय, पण त्या संसाराला साथ देण्याकरता मला काही जमत नाही म्हटले. मला दमाय म्हटली, मला धाप लागते. तुम्हाला हा संसार मोठा करण्याकरता एक चांगल्या जोडीदाराची गरज आहे. त्यावेळेला रुक्मिणीबाईंनी सांगितलं, काहीही करा, मला तुमच्या बरोबर संसार करण्याकरता साथ देता येत नाही. संसाराची 2 गाडी आहेत, 2 चाक आहेत, एक बायको आणि एक नवरा, दोघं आहेत. त्यातलं एक चाक गेलं की गाडी थांबते. तसं मी गेल्यानंतर तुमच्या संसारामध्ये त्रुटी पडेल, तुम्ही दुसरा विवाह करा. तुकोबारायांना कसं बसं रुक्मिणी आई साहेबांनी तयार केलं आणि पुणे क्षेत्रातील, पुण्यामध्ये एक श्रीमंत घराणं होतं, ते म्हणजे आप्पाजी गोळवे. देहू क्षेत्रामध्ये श्रीमंत तुकोबाराय आणि पुण्यामध्ये श्रीमंत आप्पाजी गोळवे. आप्पाजी गोळवेला मात्र जगद्गुरु तुकोबारायांचा सगळा व्यवहार माहिती होता. कारण व्यापारामध्ये सगळ्यात हुशार कोण असतील देहू क्षेत्रामध्ये तर जगद्गुरु तुकोबाराय. दिसायलाही दष्टपुष्ट आहेत, व्यवहारामध्ये मोठी चतुर आहेत, कुळ पवित्र आहे, मोठं घराणं आहे, आपली मुलगी द्यायला काही हरकत नाही. आणि आप्पाजी गोडवेने कुठल्याही गोष्टीचा विचार न करता जगद्गुरु तुकोबारायांना दुसरी कन्या देऊ केली, ती म्हणजे जिजाबाई. जगद्गुरु तुकोबारायांचं दुसरं लग्न झालं. जगद्गुरु तुकोबाराय त्या जिजाबाईला आवडीनं काय म्हणत होते? आवली. आवली हे नाव तुकोबारायांचं आवडीचं. बरं का, घरात माणसाने बोलताना आवडीचं नाव वेगळं ठेवावं तरच लवकर चहा येत आहे. माझा अनुभव सांगतो. माणसाने घरात नीट बोलावं. माणसं काय बोलतील काय सांगता येत नाही. तुम्ही म्हणाल तुमच्या आवडीचं नाव काय आहे? मी माझ्या बायकोला आवडीनं जामून म्हणतोय. सगळ्याला बरं वाटतंय का? आमच्या घरी तर कुणी आलं तर मी म्हणत असतो, जामून चहा ना. जे आलंय त्याला वाटतं पहिल्यांदा जामून आहे, पुन्हा चहा आहे. जगद्गुरु तुकोबाराय आवडीनं आवली म्हणायची. आवली म्हणायची, आवली. आणि आवली पाहायला गेली तर संसारामध्ये कडक होत्या, निर्भीड होत्या, सत्य वागणाऱ्या होत्या. कारण संसार खरं कोण चालवत असेल तर आपली धर्मपत्नी. जीवनामध्ये संसार हा त्यांच्यामुळे चालतोय. बरं का, आपला ग्रह आहे वेगळा की संसार पट्ट्या करतोय, आपण संसार करत नाही. संसाराची सगळी मोठी वाटचाल आपल्या घरची लक्ष्मी करत असते. तिला तर सुखात ठेवलं तरच लक्ष्मी राहते. बरं का, हे ध्यानात ठेवा. लक्ष्मी असते तिला. आणि त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय मोठ्या थाटानं पुन्हा संसार करू लागले. जगद्गुरु तुकोबारायांचं वय झालं 15 वर्षाचं. 12व्या वर्षी संसाराला सुरुवात झाली. 13वं वर्ष संपलं, 14वं वर्ष संपलं, 15वं वर्ष संपलं, 16वं वर्ष संपलं.
जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये संसार करण्याकरता 17वं वर्ष चालू झालं. महाराजांच्या जीवनामध्ये मान होता, महाराजांच्या संसारामध्ये धन होतं, महाराजांच्या संसारामध्ये तुकोबारायांची कीर्ती होती, महाराजांच्या संसारामध्ये सगळं काही अनुकूल होतं. लक्षात ठेवा, प्रारब्ध संसाराच्या बाबतीमध्ये महाराजांचं बळकट झालेलं होतं. कुणी यावं मानाने तुकोबारायांना शेठ म्हणावं, तुका शेठ. कुणी यावं तुकाराम वाणी म्हणावं, कुणी यावं तुकाराम महाराज देहूकर म्हणावं. संसारामध्ये मोठं नाव लौकिक केलेलं होतं तुकोबारायांनी. पण हे सगळं करत असताना देवाने मात्र जगद्गुरु तुकोबारायांना मृत्यू लोकाच्या ठिकाणी संसार करण्याकरता पाठवलेलं नव्हतं. कारण तुकोबाराय मृत्यू लोकाच्या ठिकाणी जे आलेले होते ते मृत्यू लोकाच्या ठिकाणी तुकोबाराय स्वतःहून आलेले नाहीत. जगद्गुरु तुकोबारायांना मृत्यू लोकाच्या ठिकाणी सकल संतांनी पाठवून दिलेला आहे. साक्षात त्यावेळेला पांडुरंग परमात्मा आहे. संत शिरोमणी निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई, गोरोबा काका महाराज, अनेक संत मंडळी, कबीर महाराज, संत मंडळी, सकल संतांची मिटिंग बसवली. आणि नामदेव महाराज, सगळे संत मंडळी, जोगा परमानंद असतील, परिसा भागवत असतील, जनाबाई असतील, सकल संत मंडळी. आणि सकल संत मंडळी ज्या वेळेला देवाने मिटिंग घेतली, सभा घेतली, सभा, आणि सभेमध्ये ठराव असा झाला की मृत्यू लोकाच्या ठिकाणी कलियुगामध्ये जनाचा उद्धार करण्याकरता पाठवायचं कुणाला. ज्या वेळेला सकल संत एकत्र बसले होते त्यावेळेला सगळ्यांनी मिळून एकाच नाव घेतलं, ते म्हणजे संत शिरोमणी नामदेव महाराज. सगळ्यांनी कुणाचं नाव घेतलं? नामदेव महाराजांचं. नामदेव महाराज उभा राहिले. नामदेव महाराज देवाला म्हणाले, देवा, कलियुगामध्ये आत्ताच मी अवतार घेतलेला होता आणि अवतार घेऊन आत्ताच मी वैकुंठाला परत आलेलो आहे. देवाने सांगितलं, नामदेवा, तुला परत मृत्यू लोकात जावं लागल. नामदेव महाराजांनी विचारलं, का जावं लागल? देवाने सांगितलं, नामदेवा, कलियुगातून तू वैकुंठात आलेला आहे, पण कलियुगामध्ये एक प्रतिज्ञा तुम्ही केलेली आहे. कोणती प्रतिज्ञा? शतकोटी अभंग करीन. नामदेव महाराजांनी ज्या वेळेला वाल्मिक ऋषीचं शतकोटी रामायण वाल्मिक ऋषीने केले, हे ज्या वेळेला ऐकलं होतं त्यावेळेला नामदेव महाराजांनी देवाला विनंती केलेली होती की देवा, वाल्मिक ऋषी शतकोटी रामायण करत असतील तर मी 100 कोटी अभंग करीन. ती प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता तुम्ही मृत्यू लोकात शपथ घेतली होती, प्रतिज्ञा केली होती, पण तुमच्या हातून ते काय अभंग पूर्ण झालेले नाही. नामदेव महाराजांनी एकट्याने मिळून अभंग केले नाहीत बरं का. कारण शतकोटी अभंग करण्याकरता नामदेव महाराजांकडे आयुष्य कमी होतं. काय कमी होतं? आयुष्य. त्यावेळेला नामदेव महाराजांच्या घरामध्ये जेवढे सगळे संत होते त्या सगळ्या संतांनी मिळून नामदेव महाराजांची 4 चिरंजीव, 4 सुना आणि आई वडील, नामदेव महाराज, नामदेव महाराजांची पत्नी, नातवंड आणि 15वी असणारी ती जनाबाई, हे सगळ्याची मिळून अभंग पाहायला गेले तर त्या अभंगाची संख्या अशी सांगितली जाते 94 कोटी 49,000 सांगितले जाते बरं का. एवढे अभंग आहेत. त्यावेळेला उरलेले जे अभंग आहेत ते अभंग पूर्ण करण्याकरता तुम्हाला मृत्यू लोकाच्या ठिकाणी जावं लागेल. जगद्गुरु तुकोबारायांनी नामदेव महाराजांनी ते ऐकलं आणि नामदेव महाराज मृत्यू लोकात आले ते अभंग करण्याकरता, नामस्मरण घेण्याकरता, जगाचा उद्धार करण्याकरता. जगद्गुरु तुकोबारायांचा मृत्यू लोकाच्या ठिकाणी अवतार होता. पण जगद्गुरु तुकोबारा हे सगळं न करता काय करू लागले? संसारच करू लागले. एकदा का माणूस संसारामध्ये रमला का नाही, माणूस रमला की बाहेर कधीच निघू शकत नाही. संसाराचं चक्र असं आहे, एकदा त्याला आत घेतलं बाहेर दात पडलं तरी येत नाही, केस पांढरे झाले तरी येत नाही, डोळ्याला दिसत नाही तरी येत नाही. संसाराचं हे चक्र आहे.
जगद्गुरु तुकोबाराय संसारामध्ये अडकले. भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये नाही. जनाचा उद्धार करण्याकरता तुकोबाराय आले खराय, पण 17व्या वर्षी मात्र देवाने विचार केला की तुकोबारायांना संसाराची गोडी लागलेली आहे. संसाराची काय लागलेली आहे? गोडी लागलेली आहे, गोडी. आणि इतका संसारामध्ये तुकोबारायांना संसार गोड वाटू लागला, जो तो तुकोबाराय संसारामध्ये एक क्षण सुद्धा तुकोबाराय वाया घालवणार. संसारामध्ये तुकोबारायांना गोडी निर्माण झाली. पण गोडी वागत असताना, गोडी राहत असताना जगद्गुरु तुकोबारायांच्या संसारामध्ये पहिलं दुःख आलं. 5 वर्ष कसलंच दुःख नव्हतं. 5 वर्ष कसलंच दुःख नव्हतं. करील ती पूर्वदिशा. व्यापारामध्ये मोठा लाभ होता. सावकारकी मोठी वाढवलेली होती. किराणा माल मोठा केलेला होता. महाजनकीचं पद सांभाळत होते. सगळं करत होते. पण तुकोबारायांच्या जीवनामध्ये सगळा आनंद असताना पहिलं दुःख ओढवलं. बाप मेला न जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये संसाराची कसलीच चिंता नव्हती. चिंता नव्हती या शब्दाचा अर्थ कधी ऊन नव्हतं. संसारामध्ये काय नव्हतं? ऊन नव्हतं. ऊन म्हणजे काय? मागल ते हजर. चिंताच नव्हती. पण त्या संसारामध्ये आता सगळ्यात मोठं दुःख ओढवलं जगद्गुरु तुकोबारायांचे. म्हणजे बोल्लोबा महाराजांना मरण आलं. बाप मेला न कळता. वडील वारले. आणि वडील वारल्यानंतर तुकोबारायांना इतकं दुःख झालं, इतकं दुःख झालं की तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबारायांनी असं दुःख कधीच पाहिलेलं नव्हतं. दुःख झालं. वडिलांचं दुःख संपत नाही. संपत आहे तोपर्यंत माता मेली मज देखता. माता म्हणजे कणकाई माता मरण पावल्या. वडिलांच्या दुःखातून सावरासावरी होईपर्यंत आई मरण पावल्या. आई मरण पावतायत ते दुःख संपेपर्यंत जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये नैसर्गिक आपत्ती ओढवली. म्हणजे 2 वर्ष मोठा दुष्काळ पडला. आणि 3ऱ्या वर्षी मात्र ओला दुष्काळ पडला. 2 वर्ष पाऊसच पडला नाही. आणि 3ऱ्या वर्षी पाऊसच उघडला नाही. त्याला पहिले 2 वर्ष कोरडा दुष्काळ म्हणावा आणि 3रं वर्ष ओला दुष्काळ म्हणावा. त्या दुष्काळामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी संसारातली अवस्था सांगितलेली आहे. मी सांगतोय की चरित्र संक्षिप्त सांगतोय बरं का. फक्त आपल्याला जगद्गुरु तुकोबारायांना गोड वाटणारा संसार कडू कसा वाटत होता एवढंच ऐकायचं आणि शेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. दुष्काळामध्ये पाहिला गेलं तर जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये दुष्काळामध्ये 2 वर्ष दुष्काळ पडल्यामुळं कुणालाही 2 पायल्या अन्न मिळेना. 2 पायल्याची झाली धारण. गावामध्ये देहू क्षेत्रामध्ये पाहिला गेलं तर 2 पायल्या अन्न मिळेना.
जगद्गुरु तुकोबारायांकडे जे होतं ते सगळं तुकोबारायांनी काय करून टाकलं, वाटून टाकलं. कुणी यावं महाराज, लेकर उपाशी मारतात, कोण जळभर धान्य द्या. तुकोबारायांनी सगळ्यांकडे पाहावं. पाहिल्यानंतर रडतात मुलं, गुर चाऱ्यावरून ओरडतात, पशु पक्षी किलकिलाट करतात, स्त्रिया मोठमोठ्याने हंबरडा फोडू लागल्या. तुकोबारायांना हे सगळा आकांत काही केल्या सहन होईना. न देखावे डोळा ऐसा हा आकांत, वरपिढे चित्त दुःखी होते. काही केलं तर तुकोबारांच्या जीवनामध्ये हा सगळ्यात भयानक काळ होता, तो म्हणजे दुष्काळाचा. जगद्गुरु तुकोबारायांना त्या वेळेला हे दुःख पाहिल्यानंतर त्या क्षणामध्ये देवाची आठवण झाली. माणसाला दुःखात काय होते, कुणाची आठवण होते, बायकोची, देवाची. झोपणाराच म्हणला बायकोची होती. प्रत्येकाला दुःखामध्ये कुणाची आठवण होते, देवाची. पंक्तीला ठेचा असावा, तिकट लागलेली लोक म्हणतात त्याला पंगत म्हणते होय. गुलाबजामुन असलं की कुणीही कुंडलिक म्हणत नाही. सगळं माहितीये तुम्हाला, सगळं. जीवनामध्ये तुकोबारायांच्या मोठा दुष्काळ पडला, दुःख झालं. आणि दुःख झाल्यानंतर तुकोबारायांना त्यावेळेला भाषा आठवली, देवा बरे झाले देवा, निघाले दिवाळे. आपल्याही संसारात दिवाळ निघालं बर का. कधी, कोरोनात. सगळ्याच काय निघालं, दिवाळ निघालं. सगळ्याच दिवाळ निघालं, सगळ्याच. इतकं मोठं दिवाळ निघालं की कोण कोणाकडे बघ सुद्धा ना, कोण कोणाला फोन लावी ना, कोण कोणाला घरला चला म्हण ना. आम्हाला तर म्हणच ना पाय लावा घराला. आता म्हणतो महाराज आमच्या घराला पाय लागू द्या. तेव्हा तर कोणी पाय नक ना, तोंड सुद्धा जाऊ नका. कोण कुणाला काही सुद्धा म्हणना बर का. कोरोनात मात्र गंमत झाली बर का. 2-4 वेळा फोन केला, नाही उचलला की लोक म्हणायची गेले काय. कारण कोणाचं काही सांगता येतच नव्हतं, गेले काय की. आणि फोन केल्या उचलला तिकडून म्हणायचे आणि खाऊ काय. तुकोबारायांच्या जीवनामध्ये दिवाळ निघाला होत. ते सगळं तुकोबारांनी वाटून टाकलं. धन गेलं, मान गेला, कीर्ती गेली. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये हे दुष्काळाचं संकट संपत नाही, संपत आहे तोपर्यंत सावजी महाराजांची पत्नी मरण पावली. सावजी महाराजांची पत्नी मरण पावल्यानंतर सावजी महाराज दुःखी झाले, तुकोबाराय दुःखी झाले. आणि सावजी महाराजांची पत्नी मरण पावल्यानंतर सावजी महाराजांनी विचार केला, माझी पत्नी गेली, संसारामध्ये आता कसलाच रस नाही. तुकोबारायांना हात जोडले आणि तुकोबारायांना सांगितलं, महाराज
मी आता तीर्थयात्रेला जातो बर का. आणि तुकोबारायांना सांगितलं, तुकोबारायांनी अडवलं खरं, पण रात्रीच उठून सावजी महाराज तीर्थयात्रेला जे निघून गेले ते परत आल्याचा इतिहास नाही. निघून गेले ते निघूनच गेले. जीवनामध्ये 4 माणसं घरातली गेली. वडील गेले, आई गेली, भाऊजाई गेली, जगद्गुरु तुकोबारांचे मोठे बंधू सावजी महाराज गेले. आणि सावजी महाराज गेल्यानंतर पुढे तो प्रकार आहे बरं का. जगद्गुरु तुकोबारांची पत्नी स्त्री एक अन्न करिता मेली. तुकोबारांच्या पहिल्या मुलाचं नाव संतोबा महाराज, जो रुक्मिणीच्या पोटी झालेला होता, तोही मरण पावला. हे सगळं जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये तुकोबारांनी पाहिलं. घरामध्ये गुरं होती. तुकोबारांच्या घरामध्ये पाहिला गेला तर गुरंढोरं होती. त्या गुरंढोरांना अन्न चारा मिळेना, पाणी पाजण्याकरता मिळेना. समोर तुकोबारांच्या तडफडून मरू लागली. तुकोबारांच्या जीवनामध्ये फक्त तुकोबारांच्या दुष्काळातून वाचून 4 बैल राहिली. महाराजांकडे किती बैल राहिली? 4 बैल राहिली. बाकी सगळी बैल साऱ्या विना मरण पावली. लेकरं मरण पावली. माणसं झाडाचा पाला वरबडून खाऊ लागली. सगळं होऊ लागलं. तुकोबारांना ते काही केलं सहन होईना, काही केलं सहन होईना. तुकोबारांना त्यावेळेला लक्षात आलं की आपण जो थाटाने संसार करत होतो, हा संसार ही दशा पाहिल्याबरोबर तुकोबारांच्या लक्षात आलं, मी जो संसार गोडीनं करत होतो, हा संसार पाहिला गेला तर लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार
आनंदाने केलं बरं. पण एक गंमत घडली, सगळ्यांनी उड्या मारल्या आणि दम मला लागला. सगळ्यांनी उड्या मारल्या. उड्या मारण्यामध्ये पण प्रकार आहे. कोण उंच उडी मारतय त्याला फटाकडी म्हणावं. जी एकाच जाग्यावर उडी मारतय त्याला फुसकी फटाकडी म्हणावं. बरी लोक उडी मारलेली जाते उगच उग असं करायचं, त्याला बाहेर उभारलेलं बरं. नाचू कीर्तनाचे ज्ञानदेव जगी कीर्तनात नाचावं बरं का. एरवी कुठं नाचू नये. माणसं एरवी नाचतात, कीर्तनात लाचते. नवीन एखादा आलं नाही कीर्तनाला ते आधीच लाचतात, त्याला लोक म्हणते कुठं आले रे म्हणून आपली संख्या वाढणार. ऐका, जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये सगळं तुकोबारांनी पाहिल्यानंतर महाराजांना संसाराचं रूप कळालं. तुकोबाराय म्हणू लागले, हा संसार पाहिला गेला तर लटिका व्यवहार सर्व हा संसार आणि वाया एरधार हरिवी. सगळा संसार लटकाय. लटका म्हणजे खोटा. आपण जो एवढ्या जोमात प्रेमानं आनंदानं उडीनं संसार करत होतो, हा सगळा संसार लटकाय. तुकोबारांच्या लक्षात आलं, मी इतक्या दिवस सगळी सेवा कोणाची केली तर कुटुंबाची. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा आता मात्र मी दमलो बर का. संसार तापे खरं खरं सांगायचं, आपल्याला दररोज ताप होतोय का ताप येतोय? आई शपथ सांगा, आपल्याला दररोज घरच्याचा ताप होतोय का आपल्याला ताप येतोय? ताप येत नाही, ताप होतोय.
ताप होतो का आपल्याला? आपल्याला बायकोचा काय आहे? काय डिरिंग सुद्धा नाही म्हणायची. कोण म्हणलं का ताप होतोय? कारण एवढा ताप आहे आपल्याला म्हणता सुद्धा येत नाही. मुलाचा ताप आहे, सगळ्याचा ताप आहे, संसाराचा ताप आहे. काहीच ताप नसला तरी अनुदान येत नाही, ही साधा ताप आहे. काही झालं तरी संसारामध्ये काय आहे? तापच आहे. इतका ताप आहे, इतका ताप आहे, इतका ताप आहे. आणि ही सगळी माणसं तिथून येते ती आणि संन्याशाला सांगते ती महाराज लय डेंजर आहे संसार. कुणाला सांगते ती? संन्याशाला सांगते. संन्याशी म्हणतो तुझ्यापेक्षा मला डेंजर ताप आहे. ऐका, संसार तापीचा देवा करिता या सेवा कुटुंबाची. देवा मी तापलो. त्रास झाला. ताप होणं या शब्दाचा अर्थ दुःख होणं. माझ्या जीवनामध्ये सगळं दुःख मला झालं. आता या दुःखापासून मी बाजूला होणार आहे. विटले हे चित्त प्रपंचापासून व मनते मनी बैसलेशे. ऐका, सर्व संगे विटाला. आता मात्र माझ्या जीवनामध्ये तू एकला आवडायची. माझ्या जीवनामध्ये सर्व संघाचा मला वीट आला. तू एकटाच माझ्या आवडीचा आहे. तुकोबाराने संसाराला लटकं ठरवलं, नश्वर ठरवलं. आणि जगद्गुरु तुकोबाराय संसाराचा त्याग करून निळोबारांनी मात्र आरतीमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. तुकोबारांच्या जीवनामध्ये तुकोबारांनी प्रपंच केला. प्रपंच रचना सर्वही. पहिला शब्द आहे भोगोनी, त्याच्यानंतर शब्द आहे त्यागिली आणि भोगुनीच्या अगोदर शब्द आहे सर्वही. संसारामध्ये जो सर्व भोग आहे तो सर्व भोग महाराजांनी काय घेतलेला आहे? भोगलेला आहे. आणि सर्व भोगाचा नंतर काय केलेला आहे? त्याग केलेला आहे. सर्वही भोगुनी त्यागी. तुकोबारा निघाले. पुढे निघाले. तुकोबारा म्हणतात बास आता संसार करायचा नाही. तुका म्हणे शूर झालो बाहेर आलो संसारा. संसाराच्या बाहेर तुकोबारा आले. तुकोबारा उत्तर दिशेला, देवक्षेत्राच्या उत्तर दिशेला भामगिरी पर्वतावर आले. आता चरित्र भाग थोडक्यात सांगतो ऐका. तुकोबारांना संसार नको कसा वाटला, कधी वाटला तेवढं आपल्याला पाहिजे. असं म्हणत म्हणतच 4 वाजवणार आहे. तुम्हाला हे ऐकून ऐकून कीर्तन कडू वाटावं. जे गोड वाटत होते कसं वाटावं? कडू वाटावं. आपल्याला थोडक्यात 10 मिनिटात कीर्तन संपवायचं आता. ऐका. आणि त्यावेळेला तुकोबारा उत्तर दिशेला भामगिरी पर्वतावर आले. भामचंद्र डोंगरावर आले. आणि भामचंद्र डोंगरावर आल्यानंतर उंच गुहावरती त्या गुहेमध्ये तुकोबारा बसले. प्रत्येकाला चरित्र भाग माहितीये. तुकोबाराने त्या भामगिरी पर्वतावर एका गुहेमध्ये वृत्ती स्थिर केली. वृत्ती स्थिर करून जगद्गुरु तुकोबारा भगवंताच्या प्राप्ती करता अनुष्ठान करू लागले. भामगिरी पाठारी वस्तीदार केली. वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. वृत्ती स्थिर केली तुकोबारांनी. आणि तुकोबारा भगवंताचं चिंतन करू लागली. चिंतन करत असताना तुकोबारांच्या समोर वाघ टरकाळी फुडू लागला. तुकोबारांचं अनुष्ठान ढवळू लागला. पण तुकोबारांनी अनुष्ठान सोडलं नाही. साप समोर येऊ लागला. अनुष्ठान सोडलं नाही. सर्प, विंचू, व्याघ्र अंगावर चढू लागले. तुकोबारांच्या समोर वाघ आला. वाघ आणि वाघ टरकाळी फोडू लागला. वाघ टरकाळी फोडायला लागल्या बरोबर तुकोबारांनी तो आवाज ऐकला आणि डोळे उघडले. पाहता तर समोर वाघ आहे. वाघ पाहिल्यावर तुकोबारांनी पुन्हा डोळे झाकले. समजा आपल्या कीर्तनात वाघ आला तर आपण काय करतो? काय करू आपण? सगळी जण म्हणतात मधी उभारले त्याला आधी बघ. आमचा चान्स. आपल्या कीर्तनात कधीच वाघ येत नाही. कधीच वाघ येत नाही. मी 1001% लिहून देतो. कीर्तनात वाघ येत नाही. का? कीर्तनात लय वाघ आहे ती. ह्या वाघांना बघून ती वाघ येत नाही. फक्त ती शिफ्टीचाही बिगर शिफ्टीची वाघच आहे ती बघ का. त्या वेळेला जगद्गुरु तुकोबारांनी डोळे झाकले. आणि डोळे झाकल्यानंतर देवाला तुकोबारा म्हणू लागले, देवा तुझं हे रूप मला नकोय म्हटले. तुझं अवघे होऊ येते मज पाठवणे चित्ते. तुला अनेक रूप धारण करता येतात. हे रूप मला दाखवू नको. मला सगुण रूपाचं दर्शन हवंय. देव वाघ निघून गेला.
त्यावेळेला साप आला बरं का, सर्पाच्या रूपात सोपा एवढा फणा बाहेर काढला आणि फुटकार मारू लागला. सापाचा फुटकार मोठा असतो बरं का, लक्षात ठेवा. खरा नाग आणि तर फडी काढली आणि तो तर गर्जना करायला लागला तर त्याचा फुटकार डेंजर असतो. फुटकार ऐकलेला आहे बरं का मी, इतका डेंजर असतो की बोलायचं कामच नाही. फुटकार मारू लागला, तुकोबारांनी डोळे बाहेर काढले, बघता तर साप आहे. सांगितलं हेही रूप नको आहे मला. तुकोबारांच्या अंगावर विंचू खेळू लागला. ऐका, सर्प विंचू व्याघ्र अंगाशी झोंबले, किडो हे लागले सकाळी, सगळे त्रास देऊ लागले. पण तुकोबारांचं अनुष्ठान मात्र टळलं नाही. जगद्गुरु तुकोबारांच्या चरित्रामध्ये तुकोबारांना पांडुरंग परमात्म्याने 7 दिवसामध्ये साक्षात्कार दिला. असा दृष्टांत 7 दिवसामध्ये. पण आपण जो अभंग म्हणतो, ह्या अभंग कुठल्या गात्यात नाही बरं का. मी अभंग म्हणतोय तो भामगिरी पाठारी वस्ती दान केली, पण वारकऱ्याच्या मुखातला अभंग आहे. ती भामगिरी पर्वतावर एका दगडावर हा कोरलेला अभंग आहे. तुम्ही आता गेला तर तिथं कोरलेला अभंग आहे. जगद्गुरु तुकोबारांना 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेट. निर्गुण निराकार असणारा परमात्मा जगद्गुरु तुकोबारांच्या समोर हजर झाला आणि 15 दिवसानंतर तुकोबारांना देव प्राप्त झाला. देवाची भेट झाली. ऐका, देव प्राप्त झाल्यानंतर तुकोबारांनी डोळे उगले, पाहता तर समोर देव आहे. तो का म्हणे जन्म आल्याचे विठ्ठलची एक भाग गेला अवघा झाला. इतका आनंद झाला तुकोबारायांना. जे साध्य प्राप्त करायचं होतं ते प्राप्त झालं. तुकोबारायांनी दर्शन घेतलं. देवाने तुकोबारायांना दर्शन देत असताना 15 दिवस झाले जगद्गुरु तुकोबाराय निघून गेलेले होते. आवली माता घरी वाट पाहत होत्या. 15 दिवस झालं तुकोबाराय निघून गेले. तुकोबारायांचा शोध घेण्याकरता कान्होबारायांना पाठवून दिलेलं होतं आणि कान्होबाराय 15 दिवस शोध करत करत ज्या क्षणाला तुकोबारायांना देव भेट देतोय त्याच क्षणाला कान्होबाराय तिथं हजर झाली.
तुम्ही म्हणाल तुकोबारायांनी अनुष्ठान केलं, तुकोबारायांना देव मिळाला, कान्होबारायांना देव कसा काय मिळाला? ऐका, महत्वाचं, तुकोबारायांनी अनुष्ठान केलं, तुकोबारायांना देव मिळाला, कान्होबारायांना कसा मिळाला? तर कान्होबारायांना देव मिळण्याचं कारण तुकोबारायांचं ध्यान करत होते. कोणाचं ध्यान करत होते? तुकोबारायांचं. तुकोबाराय कोणाचं ध्यान करत होते? देवाचं. कान्होबाराय कोणाचं ध्यान करत होते? तुकोबारायांचं. शास्त्र असं सांगतंय, देवाचा धावा न करता संताचा धावा केला तरी परमात्मा मिळतो. तुका म्हणे संता ध्याता त्याचं नाव संताजी आहे. त्याचं नाव काय आहे? संताजी. त्यानं मला येताना बांधून ठेवलंय. हो, मला सांगितलं नाना कीर्तन तुम्ही करा पण आरतीला पकवाज मीच वाजवणार. त्याला वाटलं संता म्हणल्यावर आता वाजव म्हणते ती काही का म्हणे संता ध्याता परब्रह्म आले हाता. ऐका, परब्रह्म परमात्मा हाताला आला बर का. देव हाताला येण्याकरता देवाचं ध्यान करावं असं नाही, संताचं ध्यान केलं तरी देव प्राप्त होतो. तुकोबारायांचं ध्यान केलं. तुकोबाराय कुठे आहे? तुकाराम 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 असं करत करत 15 दिवस ध्यान घालल्यामुळं तुकोबा कान्होबारायांना सुद्धा देवाचं काय झालं? दर्शन झालं. कान्होबाराय आली, दोघांनी मिळून देवाचं दर्शन घेतलं. देवाने आता तुकोबारायांना साक्षात्कारी पुरुष बनवलं. तुकोबारायांना दर्शन, कान्होबारायांना दर्शन देऊन देव निघून गेले. जिथं देव उभारले होते त्या ठिकाणी आता दगडाची चरण आहेत बर का. भामगिरी पर्वतावर तुम्ही पाहायला गेला तर दगडाचे पाऊल आहे, ते देवाचे पाऊल आहे. तिथं तुम्ही दर्शनाला जरूर जा. तुकोबाराय पुन्हा ध्यानस्थ बसली. कान्होबाराय तुकोबारायांना बोलू लागले, महाराज घरला चला, महाराज घरला चला, घरला चला. तुकोबारायांनी त्या कान्होबाला सांगितलं, कान्होबा आता मला देव प्राप्त झालाय, मी आता संसार सोडून दिलेला आहे. मला बोलायचं झालं तर नामाविषयी बोलायचं आणि मला बोलायचं झालं तर देवाविषयी बोलायचं. आता माझ्या जीवनामध्ये संसाराविषयी काही बोलायचं नाही. नको मजपाशी वदो प्रपंचाविषयी, प्रपंचाविषयी आता मला काही बोलायचं नाही. तो संसार हा शब्द माझ्या समोर तरी काढला तर माझ्या चित्ताला दुःख होतं, ते सगळं आठवतं म्हटले. आता तू मला संसाराविषयी बोलू नको. आता मजन सहावे सर्वता संसार गंधीची ही वार्ता, झालो वेडा असोनी जाणता पावे अनंता तुका म्हणे. तुकोबारायांचा संसार शब्द इतका गंधा वाटू लागलाय, इतकं अवघड झालंय की नुसता संसार म्हटलं तरी मला ते रूप आठवतं म्हटले दुःखाचं. मला बोलू नको काय. कान्होबारायांनी सांगितलं, महाराज घरला चला. घरला आले बरं का. आता चरित्र भाग पुढे मोठा आहे.
कानोबरा आले, घरला सांगितलं येतो म्हटले. घरी जा, खतपत्राची वही घेऊन ये. ती खतपत्राची वही आणली. तुकोबाराने त्याची 2 भागामध्ये वाटणी केली. एक भाग तुकोबाराने घेतला, एक भाग कानोबारांना दिला. देवक्षेत्रावरून भंडारा डोंगर भामगिरी पर्वतावरून खाली उतरत असताना वाटेमध्ये इंद्रायणी वाहत होती आणि त्या इंद्रायणीमध्ये आपल्या वाटेला आलेली सगळी खतपत्राची वही काय केली? बुडवून टाकली. संसाराच्या नावे घालून या शून्य आणि एक ठरलं वाढता हा पुण्य. सगळा संसार बुडवून टाकला तुकोबारांनी. तुकोबाराय घरी आले. आवलीनं पाहिलं, दर्शन घेतलं. आवलीने विचारलं, महाराज 15 दिवस कुठे गेलेला होता तुम्ही? जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, आवली मला देव मिळाला, आता मला देवाविषयी बोलायचंय. आता मज नव्हे गोड करिता संसार. माझ्या अंतकरणाच्या ठिकाणी आवली संसाराविषयी काही बोलायचं नाही. का? माझ्या अंतकरणाच्या ठिकाणी आता अनेक संचार झाला माझी. आता आवले माझ्या अंगात दुसरा संचार झालाय. कोण म्हणते कुणाला? तुकोराम महाराज कुणाला म्हणतात? आवली मातेला. आता माझ्या अंगात काय झालाय? संचार झालाय. संचार होणं या शब्दाचा अर्थ बाधा होणं. संचार होणे या शब्दाचा अर्थ काय? बाधा होणं. तुकोबाराय म्हणतात, आता माझ्या जीवनामध्ये मला बाधा झाली. बाधा कशाची होते? भूताची होते. भूताची. कशाची बाधा होते? भूताची. बरीच लोक बरोबर करतील का नाही? हो, महाराज लोकांना तर म्हणते तुला तर बघतोच र. पण भूत लागलेली म्हणते का? बाधा झालेल्या माणसाला आपण काय बोलतो काय कळत? बाधा झालेल्या माणसाला कळत नाही. संचार झाल्यावर एक जण काय म्हणते, 5ची पेल्यावर लय संचार डेंजर होते. एक जण तर म्हणला, महाराज त्याला कीर्तनाला नेत जावं पण जाताना 19 नेत जावं मला स्वरात म्हणतो. बाधा होती का नाही? महाराज म्हणतात बाधा झाली मला. अनेक संचार झाला माझ्या जीवनामध्ये संचार झालाय. कोणता संचार झालाय? कोणतं भूत लागलंय? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे. माझ्या अंतकरणाच्या ठिकाणी सगळ्यात मोठं भूत शिरलंय. कोणतं? पंढरीचं. त्याची बाधा मला झाली. आणि एकदा ते भूत लागलं की बाकी काही सुधरू देत नाही. तुकोबाराय म्हणतात, माझ्या अंतकरणाच्या ठिकाणी देवाने वास्तव्य केलं आणि देवाने वास्तव्य केल्यामुळं माझा देह देव स्वरूप झाला आणि गोड असणारा परमार्थ आता मला देवे जीव झाला. हे गोड करिता संसार कसा झाला? कडू झाला. दुसरे एक प्रमाण आहे, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. आता माझ्या जीवनामध्ये प्रपंच मला कडू वाटतोय. कडू वाटतो म्हणजे दुःख रूपी वाटतं. कडू या शब्दाचा अर्थ दुःख बर का. देवे जीव झाला, संसार तू कडू झाला. का? त्या भूतानं मला झपाटलंय आणि त्या भूत माझ्या अंतकरणाच्या ठिकाणी अनेक संचार झाला. माझे अनेक म्हणजे त्या देवाचा संसार संचार माझ्यात झाला आणि त्याने संचार केल्यामुळे माझा अंग आता ब्रह्मरसे गेले. अंग आधील तो रंग पालटला. आता माझं अंग मात्र ब्रह्मरसानं भरून गेलेलं. ब्रह्मरस या शब्दाचा अर्थ भगवंताचं नाम. त्या ब्रह्मरसानं भगवंताच्या नामानं माझं अंग आता भरून गेलेलं आहे आणि ते अंग भरल्यामुळं आधील तो रंग पालटला. आधील म्हणजे अगोदरचा सगळा रंग बदलला. संसाराचा जो रंग होता तो रंग निघून गेला आणि माझ्या अंतकरणाच्या ठिकाणी पारमार्थिक रंग प्राप्त झाला. तो रंग म्हणजे पांडुरंग. तो रंग म्हणजे कोणता? पांडुरंग माझ्या अंतकरणाच्या ठिकाणी प्राप्त झाला आणि तो देव आमच्या अंतकरणाच्या ठिकाणी राहिल्यापासून रचनेची ऋषी कंठे नारायण पैसोनिया मन निवडले
माझ्या वाचेला आता भगवंताचं नाम चालू झालं. क्षणोक्षणाला नाही सतत भगवंताचं चिंतन करते आणि भगवंताचं चिंतन करत असल्यामुळं माझं सैराट झालेलं मन. कसलं झालेलं मन? सैराट मन. किती डेंजर आहे बघा. नाव काढल्या काढले गेलं का ना थिएटर, सगळ्याच्या डोळ्यासमोर कोणता पिक्चर आला? सैराट. किती डेंजर मन आहे. त्याचा अर्थात इथं काही संबंध नाही, पण हे सैराट झालेलं मन निवांत झालं. मन कसं झालं? निवांत झालं. आणि एकदा का तुझ्या चरणाच्या ठिकाणी हे मन बसलं, आता मात्र आमच्या जीवनामध्ये आम्ही इतके बलवान झालो, इतके बलवान झालो. अशा स्थानावर आम्ही पोचलो, अशा स्थानावर आम्ही पोचलो जे अंतकरणाच्या ठिकाणी इच्छा आहे ती सगळी इच्छा पूर्ण करण्याचं बळ आता आमच्या अंतकरणाच्या ठिकाणी प्राप्त झालं. म्हणून तुका म्हणे आता बैसलो ठाकणी, इच्छीचे ते धनी पुरईन. ठाकणी या शब्दाचा अर्थ ठिकाण. अशा ठिकाणी आम्ही बसलो की सगळी इच्छा आता आमची पूर्ण होते. म्हणून तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये जो सुखरूप वाटणारा, गोड वाटणारा संसार आता कडू वाटतोय आणि हे ब्रह्मरसानं अंग भरून गेलं. म्हणून आता नव्हे गोड करिता संसार, अनेक संचार झाला माझी, ब्रह्मरसे गेले भरवनिया अंग, आधील तो रंग पालटला. चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह माऊली नगर या नगरामध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा असणारा हा उत्सव. आणि या उत्सवातील आजची असणारी ही 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा चिंतना करता पाहिला गेला तर हा अभंग मी पहिल्यांदाच घेतला बरं का. अभंग फार महत्वाचा आहे. जगद्गुरु तुकोबारायांचे जीवनचरित्र सांगणारा हा अभंग आहे. जसं आपल्याला पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबाराय बुद्धी देतील त्या नियमाप्रमाणे आपण सोडवण्याचा हा प्रयत्न केला. पहिल्यांदा चिंतन केलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर मी कुठं काही शिकलेलो नाही बरं का, संस्थेमध्ये अध्ययन केलं नाही म्हणा, काही नाही. पण माझ्या जीवनामध्ये एक मात्र मी केलं बरं का, मोठ्या महात्म्यांचं मात्र चांगलं श्रवण केलेलं आहे. मोठ्या महात्म्या लोकांची मोठी सेवा केलेली आहे, ज्यांनी खरोखरच वारकरी संप्रदायामध्ये वारी ही नियम काय असतात, वारकरी काय असतात, वारकऱ्याचे जीवन कसं असतं हे मी स्वतः अनुभवलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि त्या सेवेचं फळ म्हणून हे सगळं जीवनामध्ये प्राप्त होतंय. शिक्षण घेणं वेगळं आणि सेवेतून करणं वेगळं बरं का. त्या नियमाप्रमाणे मी कुठे काही शिकलो नाही, काही नाही. तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही घ्यावं, काही चुकीचं असलं तर माझी मला परत द्यावं. एखाद्याला लईच कळलं तर समजावून सांगावं, दम देऊन नवं समजावून सांगावं. पण ते समजावून सांगणाऱ्याला समजत असलं तर माणसं डेंजर येते बरं का. महाराज कुठला घेतला होता अभंग, त्याला ही माहिती नसते, ती म्हणतो जरा इथं भोकलं, त्यावेळा मनाचा तो तिथं झोपला होता. त्या नियमाप्रमाणे ही सगळी सेवा आहे बरं का. म्हणून आजूबाजूच्या फळावरची सगळी गावोगावची मंडळी या ठिकाणी उपस्थिती झालेली आहे. थोडी कीर्तनाकरता थोडा उशीर झाला, पण काही काशाने आता 5 मिनिटे घेतो. आपल्या या सोहळ्याला 39 वर्षे पूर्ण झालेली आहेत. 39वे वर्ष आहे. नाथ महाराजांची आपण मोठ्या श्रद्धेने सेवा करतो आहे. दुसरी एक सांगायची सूचना म्हणजे अशी आहे, आपल्याच भागातील हरिभक्त परायण रामचंद्र खापरे बरं का, यांनी एक मोठं आपल्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे. संसार करत असताना संसारामध्ये खरोखर जीवन कसं असावं हे त्यांच्याकडे पाहून मला सांगावं वाटतंय बरं का. लक्षात ठेवा, जगद्गुरु तुकोबारायांचे एक प्रमाण आहे. तुकोबाराय सांगतात, संसार करत असताना संसारामध्ये लाभ जीवनामध्ये प्राप्त करता आला पाहिजे, भाग्यानं जीवन जगता आलं पाहिजे. त्याने त्यांच्या जीवनामध्ये तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीजे याची खरोखर त्यांनी मोठं भाग्यवान आहेत बरं का. संत तुकाराम वारकरी शिक्षण संस्था मौजे आळणी या वारकरी शिक्षण संस्थेने मोठा संकल्प केलेला होता की आपल्या जीवनामध्ये त्यांची संस्थापक असणारे हरिभक्त परायण तांबे महाराज बरं का, महादेव महाराज तांबे यांनी जीवनामध्ये मोठा संकल्प केलेला होता की आपल्या जीवनामध्ये तुकोबारायांची मूर्ती स्थापना व्हावी, तुकोबारायांचं मोठं भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर बांधावं. या नियमाप्रमाणे अण्णांनी मोठ्या अट्टहासानं प्रत्येकाची भेट घेऊन सर्वांच्या सहकार्यानं बरं का हे भव्य दिव्य स्वरूपाचं आळणी फाट्याला त्यावेळेला मोठं भव्य दिव्य मंदिर तुकोबारायांचं उभा राहिलेलं आहे. आणि तुकोबारायांचं मंदिर उभा राहिलं खरं, पण तुकोबारायांची मूर्ती देण्याचं सर्वात मोठं कार्य कोणी केलं असेल तर खापरेंनी केलं बरं का. त्यांना भाऊजी म्हणतात, सगळेजण कोण म्हणतात? भाऊजी म्हणतात. कुणी का असेना,
भाऊजी म्हणून त्यांची जास्त ओळख आहे बरं का. रामचंद्र खापरे म्हणल्यावर कुणी ओळखत नाही, भाऊजी म्हणल्यावर सगळे ओळखतात. पण भाऊजीनं मात्र सर्वात मोठं कार्य केलं. आपल्या जीवनामध्ये काहीतरी लाभ व्हावा, देव प्राप्त व्हावा याच्याकरता त्यांनी मूर्ती इतकी सुंदर दिली. आता तुम्ही आळणीला तर गेला तर देहू क्षेत्रातली मूर्ती या ठिकाणी दिलेली आहे. ती मूर्ती पाहायला गेली तर 1400 किलोची आहे. किती किलोची मूर्ती आहे ती? 1400 किलोची. एकच दगड आहे, मोठा असणारा कोरीव दगड आहे. ती मूर्ती भाऊजींनी दिली. नुसती मूर्ती दिली नाही तर भाऊजींनी त्यावेळेला मूर्ती स्थापनेचा जी पंगत होती ती पंगत सुद्धा काय केलेली आहे, दिलेली आहे. त्या ठिकाणी आता प्रत्येकाने भाऊजीनं दिलं हे म्हणून नाही, प्रत्येकाने आपापल्या परिस्थितीनुसार प्रत्येकाने सहकार्य केलेलं आहे. नियमानुसार प्रत्येकाने कुणी तनानं, कुणी धनानं आणि कुणी मनानं त्या मंदिराकरता सहकार्य केलेलं आहे. त्या संस्थेची वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी उपस्थित आहेत. माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येकाने अनुभवलेला भव्य दिव्य स्वरूपाचा परवा उत्सव पार पडला, मूर्ती स्थापना झाली. आधी भव्य दिव्य स्वरूपाची आपल्याला एक कौतुक म्हणून त्यांचा सत्कार करायचा नाही, त्यांनी केलेल्या कार्याचा काय करायचा, आपल्याला सत्कार करायचा. बरं, जीवनामध्ये त्यांनी जे मोठं कार्य केलं. धन प्रत्येकाजवळ आहे, धन नाही असं नाही, प्रत्येकाला देवाने प्रारब्धाने धन दिलेलं आहे. पण धन सत्कर्माला जाण्याकरता हे सत्कर्माला जाण्याकरता धनही शुद्ध लागतं बरं का. कुणाचंही धन इकडे येत नाही, कुणाचंही धन इकडे येत नाही. तुम्ही बघा, तुम्ही धन देण्याकरता, धन दान करण्याकरता दाता तसा लागतो बरं का. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये मोठं कार्य केलं. त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण कीर्तनामध्ये चाल झाल्यानंतर करणारच आहोत. मला हरिभाऊनी सांगितलं त्यांचं आपल्याला मोठं कौतुक करायचं आहे. त्यांचं कौतुक नाही, त्यांनी केलेल्या कार्याचं कौतुक करायचं. जीवनामध्ये हे करावं कौतुक. तुका म्हणे एका मरणीची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. कीर्ती त्यांच्या पाठीमागे त्यांनी ठेवलेली आहे बरं का. त्या नियमाप्रमाणे ही एक सूचना आहे. आणि दुसरी एक छोटीशी सूचना आहे. संत तुकाराम वारकरी शिक्षण संस्था आळणी या वारकरी शिक्षण संस्थेनं अयोध्येच्या ठिकाणी मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा अयोध्येला सप्ताह आहे. त्या सप्त्याची आता तारीख नंतर सांगितली जाईल. अयोध्येला श्रीरामचंद्र प्रभूचं मंदिर मोठ्या उत्साहात आनंदामध्ये चालू आहे. आपल्या जीवनामध्ये आपण एक निश्चय करा, कधी ना कधी तर आपण मरायच्या आत एकदा का अयोध्येला जाऊन आलं पाहिजे, रामाची भेट घेऊन आलं पाहिजे. जो रामाची भेट घेऊन येईल तो राम होईल बरं का. लक्षात ठेवा, राम म्हणता रामची होईजे आणि पदी वैसोनी पदवी घ्यायचे. त्यावेळेला भव्य दिव्य स्वरूपाचा 5 दिवसाचा उत्सव आहे. त्या 5 दिवसाच्या उत्सवामध्ये अयोध्ये क्षेत्रामध्ये 5 दिवसाचा सप्ताह केला जाईल. तो दिवस आहे 11 दिवसाचा प्रवास आहे. आपल्याला त्याच्यामध्ये वाराणसीला म्हणजे काशी विश्वनाथाचं दर्शन घेता येणार आहे. काशी विश्वनाथाचं दर्शन आहे, गंगेची आरती आहे, 5 दिवसाचा भव्य दिव्य स्वरूपाचा सोहळा आहे. प्रयागराजला जायचंय, चित्रकूटला जायचंय, अशा अनेक त्या ठिकाणी जी देवस्थान आहेत त्या देवाला त्या ठिकाणी जायचंय. प्रत्येकाने आपापल्या नियमानुसार प्रत्येकाची चांगली सोय केली जाईल. सोय करणे म्हणण्यापेक्षा आपण देवाला चाललेलो आहोत. कुठे चाललेलो आहोत? देवाला चाललोय. देवाला जात असताना कष्ट होत असतात, सासूरवाडीला जाताना होत नाहीत बरं का. देवाला जाताना कष्ट होत असतात. प्रत्येकाने उपस्थिती लावावी, प्रत्येकाला नम्रतेची विनंती. आणि झालेली कीर्तन सेवा श्री सद्गुरू सोपान काका महाराज देहूकर, जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय, विठ्ठल परमात्मा, हनुमंतराय, सकल संत मंडळी यांची चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. या कीर्तनाकरता, या सोहळ्याकरता आजूबाजूची आता बरीच गावं या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. हरिभक्तपरायण दादा महाराज सोनटके यांची, हरिभाऊ महाराज, सांगवी महाराज यांची संस्था, बरोबर आहे ना. नियमानुसार पाहायला गेलं तर लय मोठी आहे बरं का. हरिभक्तपरायण खंडू महाराज असतील, हरिभक्तपरायण काका महाराज असतील, हरिभक्तपरायण कुमार महाराज असतील, हरिभक्तपरायण दादा महाराज, हरिभक्तपरायण संतोष महाराज, हरिभक्तपरायण राजाभाऊ महाराज, हरिभक्तपरायण प्रमोद महाराज अंसुर्डेकर, हरिभक्तपरायण कल्याण महाराज देशमुख आणि हरिभक्तपरायण खत्रे महाराज, सतीश महाराज, सतीश महाराज वडवळा बरं का. सतीश महाराज आणि सगळी महाराज मंडळी बरं का. कोण का असे ना, कोणी राहू नये बरं का. यांची नावं घेतली ती ही मला 500-500 रुपये देणार आहे. ज्याचं नाव घेतलं ना त्यानं तसंच गेलं तरी चालतंय. आणि सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आजूबाजूच्या ह्याची मंडळी आहेत. काही काशाला हरिभक्तपरायण श्रीयुत महादेव महाराज चाकरवाडी यांचं हरिकीर्तन 5/4/25 रोजी चिखली येते, म्हाळंगी
हा 5 तारखेला बरं का. या 5 तारखे दिवशी हरिभक्त परायण महादेव महाराज साखरवाडीकर यांचं कीर्तन किती वाजता, सकाळी का संध्याकाळी? 9 ते 11 संध्याकाळी या ठिकाणी चिखली या गावाला, म्हाळंगी या गावाला ती कीर्तन होणार आहे. तर सर्वांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा. झालेली सेवा गुरूंच्या चरणी समर्पित करून गुरु सेवेला पूर्णविराम. थोडा वेळ झाला त्याबद्दल माफी असावी. प्रत्येकाने जगद्गुरु तुकोबारायांचं भजन करा. तुकाराम.